आहे धस मुंडे भेटीबाबत। धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे सुरेश धस यांच्यावर आरोपांची राळ उठली आहे। त्यावर भेटीची बातमी फोडणं हे आपल्या विरोधातलं षडयंत्र आहे, ते मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे आणि ज्यांनी षडयंत्र रचलंय त्यांचा मी बंदोबस्त करणार अशी प्रतिक्रिया धस यांनी दिली आहे। तर धस यांनी मुंडेंची त्यांच्या निवासस्थानी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतलेली असताना बावनकुळेंच्या निवासस्थानी देखील त्यांची भेट झाली होती। ते भोजनासाठी एकत्र आले होते अशी माहिती समजते आहे। सरपंच हत्या प्रकरणामुळे दोन जातीत निर्माण झालेली तेढ टाळण्यासाठी बावनकुळेंनी प्रयत्न केल्याची माहिती आहे। उघड वाद थांबवण्यासाठी बावनकुळेंनी मध्यस्थी केल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र या मध्यस्थीमुळे देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासावर कोणताही परिणाम होऊ नये याचीही काळजी घेण्यात आली आहे। दरम्यान सुरेश धसांना मुख्यमंत्री फडणवीसांनी पूर्ण पाठबळ दिलं असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी दिली आहे। राज्याचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आमचे आमदार सुरेश धस हे ज्या भूमिकेवर आहे त्या भूमिकेला साजेशी आमचा पक्ष आणि माननीय देवेंद्रजींनी त्यांना पूर्ण पाठबळ दिला आहे। संतोष देशमुखाच्या हत्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीच्या कारवाया सुरेश धसांनी ज्या ज्या इन्क्वायऱ्या मागितल्या सर्व इन्क्वायऱ्या माननीय देवेंद्रजींनी केलेल्या आहेत आणि दिलेल्या आहेत। भारतीय जनता पार्टी म्हणून पूर्ण पाठबळ सुरेश धसांच्या मागे उभा आहे। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा डाव रचला जात असल्याचा हल्लाबोल सुरेश धस यांनी केला। मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो। या दोन गोष्टी एकत्र झाल्या। काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टीव्हीला आलं किंवा लीक केलं गेलं। तर या दोन्हीच्या बाबतीमध्ये माझं असं मत आहे की याच्यामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय आणि ते कोण खेळतंय हे सुद्धा मला माहिती आहे। दरम्यान धस मुंडे भेटीवरून विरोधकांनी धस यांच्यावर